नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 9 जुलै 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच जागतिक किस्वाहिली भाषा दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 7 जुलै। स्पष्टीकरण: जागतिक किस्वाहिली भाषा दिवस दरवर्षी 7 जुलै रोजी साजरा केला जातो। किस्वाहिली म्हणजेच स्वाहिली ही आफ्रिकेतील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे। संयुक्त राष्ट्र तसेच युनेस्कोद्वारे स्वतःचा आंतरराष्ट्रीय दिवस प्रदान करण्यात आलेली ही एकमेव आफ्रिकन भाषा आहे। प्रश्न 2, नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, इंडोनेशिया। स्पष्टीकरण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच जुलै 2026 मध्ये इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रदान करण्यात आला आहे। हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यातील त्यांच्या असाधारण नेतृत्वाबद्दल देण्यात आला आहे। इंडोनेशिया देशाची माहिती: राजधानी जकार्ता, चलन इंडोनेशियन रुपया, अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो। आता पाहू इंडोनेशियाशी संबंधित इतर चालू घडामोडी। ट्रूकॉलरच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक स्पॅम कॉल्सने प्रभावित झालेल्या देशांच्या यादीत इंडोनेशिया अव्वल स्थानावर राहिला आहे। इंडोनेशियातील माउंट इकोनो ज्वालामुखीचा स्फोट झाला आहे। 9व्या शतकातील प्रंबानन मंदिर संकुलाची पुनर्रभारणी करण्यासाठी भारत आणि इंडोनेशिया यांच्यात भागीदारी करण्यात आली आहे। इंडोनेशिया 16 वर्षांखालील अल्पवयीन मुलांसाठी प्रादेशिक पातळीवर पहिली सोशल मीडिया बंदी लागू करणार आहे। इंडोनेशियातील एका अजगराने सर्वात लांब जंगली साप म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे। इंडोनेशियाच्या जावा बेटावर मोठी दरड कोसळण्याची घटना घडली आहे। प्रश्न 3, नुकतीच उत्तर कोरियामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, संजीव जैन। स्पष्टीकरण: परराष्ट्र मंत्रालयाद्वारे संजीव जैन यांची उत्तर कोरियामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते सध्या काबो वर्दे प्रजासत्ताकात भारताचे राजदूत म्हणून कार्यरत असून लवकरच आपला नवीन कार्यभार स्वीकारतील। ते आलियावती लॉकमेर यांची जागा घेतील। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। हिंदुस्थान कॉपर लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून अनुपम मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। दक्षिण हवाई दलाच्या प्रमुखपदी जसवीर सिंग मान यांची नियुक्ती करण्यात आली आहे। चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षांचे एकात्मिक संरक्षण कर्मचारी प्रमुख म्हणून तेजिंदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून रविशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे म्हणजेच SPG संचालक म्हणून अमित कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून संदीप जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रश्न 4, नुकतेच सरकारी शाळांना आधुनिक बनवण्यासाठी मिशन कायाकल्प कोठे सुरू करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, दिल्ली। स्पष्टीकरण: दिल्ली सरकारने सरकारी शाळांची पायाभूत सुविधा आधुनिक आणि विद्यार्थी अनुकूल बनवण्यासाठी मिशन कायाकल्प सुरू केले आहे। या मोहिमेअंतर्गत शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, रंगरंगोटी करण्यासोबतच विज्ञान प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छतागृहांचे नूतनीकरण केले जात आहे। प्रश्न 5, नुकतेच शापूर जादरान यांचे निधन झाले आहे। ते कोणत्या देशाचे प्रसिद्ध क्रिकेटपटू होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, अफगाणिस्तान। स्पष्टीकरण: शापूर जादरान हे अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघातील प्रमुख डावखुरे वेगवान गोलंदाज होते। त्यांनी 2015च्या एकदिवसीय विश्वचषकात आपल्या उत्कृष्ट गोलंदाजी आणि विजयी खेळीच्या जोरावर देशाला पहिला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता। प्रश्न 6, नुकताच सिरसा केन्नू हा कोणत्या राज्याचा भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग मिळवणारा पहिला फळ ठरला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, हरियाणा। स्पष्टीकरण: हरियाणातील सिरसा येथील केन्नूला प्रतिष्ठित भौगोलिक मानांकन GI टॅग मिळाला आहे। ही कामगिरी करणारे हे हरियाणातील पहिले फळ कृषी उत्पादन ठरले आहे। हरियाणा राज्याची माहिती: राजधानी चंदीगड, मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, राज्यपाल प्राध्यापक असीम कुमार घोष। आता पाहू हरियाणाशी संबंधित इतर चालू घडामोडी।
इंडिया या डेटा लॅब सुरू करणारी चंदीगड युनिव्हर्सिटी ही पहिली खाजगी युनिव्हर्सिटी ठरली आहे. आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027 चे आयोजन चंदीगडमध्ये केले जाईल. मायक्रोसॉफ्टने भारतातील आपले पहिले AI स्किल सेंटर चंदीगड युनिव्हर्सिटीमध्ये सुरू केले आहे. हरियाणा पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अभेद्य ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे. भारतीय हवाई दलाच्या सूर्य किरण एरोबॅटिक संघाने चंदीगडमध्ये 2 दिवसीय हवाई प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते. प्रश्न 7. नुकतेच भारताचे पहिले इंडोर वनस्पती उद्यान कोठे उभारले जाणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, पाटणा. स्पष्टीकरण. भारतातील पहिले इंडोर वनस्पती उद्यान पाटणा, बिहार येथे उभारले जाणार आहे. सिंगापूरच्या धर्तीवर उभारले जाणारे हे हायटेक उद्यान, जे पी गंगा पथच्या बाजूला सुमारे 5 एकर जमिनीवर विकसित केले जाईल. प्रश्न 8. नुकतेच भारतीय पर्यटन स्थळांच्या डिजिटल प्रसारासाठी पर्यटन मंत्रालयाने कोणासोबत करार केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, गुगल. स्पष्टीकरण. पर्यटन स्थळांच्या डिजिटल प्रसारासाठी पर्यटन मंत्रालयाने गुगल इंडिया सोबत सामंजस्य करार केला आहे. हा करार नवी दिल्लीत केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या भागीदारी अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा आधारित माहितीचा वापर करून अतुल्य भारत ची जागतिक पोहोच आणि डिजिटल उपस्थिती मजबूत केली जाईल. प्रश्न 9. नुकतेच कोणाला आपी ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, नीता अंबानी. स्पष्टीकरण. अमेरिकेत रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्षा नीता अंबानी यांना प्रतिष्ठित आपी ह्युमॅनिटेरियन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना हा सन्मान जुलै 2026 मध्ये फ्लोरिडाच्या टॅपा येथे अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजिन द्वारे आरोग्य, शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. पहिल्या NBT भूषण पुरस्काराने प्रसून जोशी यांना सन्मानित करण्यात आले आहे. स्पोर्ट्स जर्नलिस्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया पदक विश्वनाथन आनंद यांना प्रदान करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन देण्यात आला आहे. UK संसदेत हर्षवर्धन यांना ग्लोबल प्रेस्टीज अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. नीरज चोप्रा यांना बेस्ट मेल ॲथलीट ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जैनेंद्र जैन यांना भौतिकशास्त्रातील वल्फ पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. जीवशास्त्रातील असाधारण योगदानासाठी EMBO गोल्ड मेडल 2026 ने गौतम डे यांना सन्मानित करण्यात आले. प्रश्न 10. नुकतेच ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरणावरील आंतर-सरकारी तज्ज्ञ गटाचे 9वे सत्र कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, जिनेव्हा. स्पष्टीकरण. ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरणावरील आंतर-सरकारी तज्ज्ञ गटाचे 9वे सत्र जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे आयोजित करण्यात आले आहे. हे आयोजन संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास संघटनेद्वारे पॅलेस डेस नेशन्स येथे करण्यात आले होते. या 3 दिवसीय सत्रात भारताने अध्यक्षपदाची भूमिका बजावली असून त्याचे प्रतिनिधित्व ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी केले. प्रश्न 11. नुकत्याच जाहीर झालेल्या संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास अहवाल 2026 मध्ये कोण अव्वल स्थानी राहिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, फिनलंड. स्पष्टीकरण. संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास समाधान नेटवर्कद्वारे जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास अहवाल 2026 मध्ये फिनलंड पहिल्या स्थानावर राहिले आहे. या निर्देशांकात स्वीडन दुसऱ्या आणि डेन्मार्क तिसऱ्या स्थानावर आहे. या अहवालात भारत 167 देशांच्या यादीत 94व्या स्थानावर राहिला आहे. ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम क्रमवारी आहे. सध्या फिनलंड देशाचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टाब हे आहेत. प्रश्न 12. नुकतीच ब्रिक्स देशांच्या अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांची 2 दिवसीय बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, गुवाहाटी. स्पष्टीकरण. नुकतीच ब्रिक्स देशांच्या अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांची 2 दिवसीय बैठक गुवाहाटी, आसाम येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या शेवटी ब्रिक्स देशांनी अंमली पदार्थांच्या तस्करीशी लढण्यासाठी आणि गुप्त माहितीचे आदानप्रदान मजबूत करण्यासाठी गुवाहाटी घोषणापत्र स्वीकारले. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने नवीन वक्फ कायद्यांतर्गत राज्य वक्फ बोर्डाची पुनर्रचना केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मध्य प्रदेश. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न.
FATFचे नवीन उपाध्यक्ष विवेक अग्रवाल बनले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन देण्यात आला आहे. अबी अहमद यांची इथिओपियाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तराखंड सरकारने अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन केले आहे. नॉर्वेच्या प्राथमिक शाळांमध्ये जनरेटिव्ह AI साधनांच्या वापरावर जवळपास पूर्णपणे बंदी घातली जात आहे. त्रिपुराच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने नवी दिल्लीमध्ये अन्नस उत्सव 2026चे आयोजन केले होते. फिफाने नेपाळच्या फुटबॉल संघाला निलंबित केले आहे. पश्चिम बंगाल सरकारने महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी दुर्गा स्क्वॉड सुरू केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी विकेट्स घेणारी गोलंदाज दीप्ती शर्मा बनली आहे. भारतीय UPIचा स्वीकार करणारा ग्रीस हा 10वा देश बनला आहे. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून तुषार मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर बिनोय जॉर्ज यांची उरुग्वेमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तेलंगणामध्ये एका रस्त्याला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देण्यात आले आहे. चीनच्या लाइन शाईनला जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटर घोषित करण्यात आले आहे. खीर भवानी मेळ्याचे आयोजन जम्मू आणि काश्मीरमध्ये करण्यात आले होते. चीनच्या शास्त्रज्ञांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे वेल कब्रिस्तान वेल माशांचे स्मशान शोधले आहे. इंटेलिजन्स ब्युरोचे नवीन संचालक म्हणून महेश दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचे 97वे ग्रँडमास्टर हर्षवर्धन जीबी बनले आहेत. ईशान्येतील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाला प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन मेघालयात करण्यात आले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकताच कोणत्या राज्यातील मलिहाबादी आंब्याला GI टॅग मिळाला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.